हे आपण स्टार्ट करू. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो? आपली पोर्टफोलिओ वेबसाईट आपण बनवत होतो ना. डेस्कटॉप, हा मेन कोड आहे आपल्या वेबसाईटचा, ज्याच्या थ्रू आपल्याला आपली वेबसाईट क्रिएट करायची. ओके, आपण कॉन्टॅक्ट मी सेक्शन काल क्रिएट केलता आणि आज आपण हा लास्टचा सेक्शन क्रिएट करणार आहे आणि आपली पोर्टफोलिओ वेबसाईट कम्प्लीट होणार आहे आज. ठीक आहे. हॅलो, वेब डेव्हलपमेंट. ओके, सो दिस इज आवर कॉन्टॅक्ट मी सेक्शन. आपण हे क्रिएट केलं काल आणि ह्या काय तर आपल्या फील्ड्स आहेत, नेम, ईमेल, सब्जेक्ट आणि मेसेज, आणि हे आपलं सेंड मी बटन. ठीक आहे. आता हे बटन आपल्याला कुठं पाहिजे? इथं स्टार्टला पाहिजे होतं, बरोबर ना. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मेन कंटेनर क्रिएट केला होता आपला, जो अख्खा कंटेंट आहे. कोणता? कॉन्टॅक्ट मी सेक्शन मधला, तो त्याच्यामध्ये आपण रॅप केला. तर ह्याची विड्थ किती आपण दिली होती? 100%, बरोबर ना. कोणता? कॉन्टॅक्ट मेन कंटेनर, 100% विड्थ. त्याचं मार्जिन बॉटम आहे ते 3 rem, बॅकग्राऊंड कलर काहीतरी RGB मध्ये आपण दिला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टाईल कोणाला केलं तर आपल्या कंटेनरला. बाय डिफॉल्ट कंटेनरची ज्या प्रॉपर्टीज आहेत, तर या अप्लाय होणार आहेत कशावरती? आपला जो हा अख्खा कंटेंट आहे त्याच्यावरती. कंटेनरच्या काय प्रॉपर्टीज आहेत? वेर इज आवर कंटेनर? इथं काय कंटेनरच्या प्रॉपर्टी? 1200 पिक्सल विड्थ आणि मार्जिन 0 ऑटो. 0 ऑटो कशासाठी देतो आपण? तर तो जो कंटेंट आहे तो काय करतो? सेंटर मध्ये आणत असते. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टी तिथं बाय डिफॉल्ट अप्लाय होणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय केलं? कॉन्टॅक्ट हेडिंग आहे जी आपली कॉन्टॅक्ट मीची, तर त्याला आपल्याला स्टाईल करायचं होतं, बरोबर ना. तर मग आपण त्याच्यावर काय केली? स्टाईलिंग अप्लाय केली. कुठे? कॉन्टॅक्ट हेडिंग. काहीतरी मार्जिन, सॉरी, पॅडिंग, फॉन्ट साईज, कलर, फॉन्ट वेट, ह्या सगळ्या गोष्टी कोणी आपल्याला देतं? डिझायनर देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण अप्लाय केल्या. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट सब हेडिंग, हे आपण त्याच्यावरती म्हणजे जे आपण कुठं हे क्वेश्चन, थॉट्स अँड वॉट जस्ट वॉन्ट टू से हॅलो, याच्यावरती काय प्रॉपर्टी अप्लाय केल्या. त्याच्यानंतर काय? आपला फॉर्म कंटेनर. ओके. फॉर्म कंटेनर मध्ये काय काय? हा एक फॉर्म आहे आपला, फॉर्म, आणि त्या फॉर्म नंतर एक आपलं बटन आहे. ओके. मग ह्या फॉर्म कंटेनर मध्ये हा जो फॉर्म आहे आणि हे बटन आहे, ह्या दोन काय डिफरंट एंटिटीज आहेत, बरोबर ना. इथं जर आपण बघितलं फॉर्म कंटेनर, ह्याला आपण काय केलं? डिस्प्ले, फ्लेक्स डायरेक्शन, कॉलम बाय डिफॉल्ट, आणि जस्टिफाय कंटेंट सेंटर, अलाइन आयटम काय केलं आपण? त्याला सेंटर केलं.
मग त्याच्यामुळे काय होणार आहे, हा जो आपला सगळा कंटेंट आहे कोणता, ह्या ज्या फील्ड्स आहेत, इनपुट फील्ड आणि मॅसेज फील्ड आणि लास्ट मध्ये जे बटन आहे आपलं, तर ते काय होणार आहे, सेंटर मध्ये अलाइन होणार आहे. ओके. मग फॉर्म कंटेनर वरती आपला प्रॉपर्टीज आपण अप्लाय केला. त्याच्यानंतर काय आपल्याकडे काय, फॉर्म फॉर्म कंटेनर एक आहे. तर ज्या काही आतमधल्या कोणत्या फॉर्मच्या आतमध्ये इनपुट फील्ड्स आहेत, तर त्याच्यावरती त्या प्रॉपर्टीज अप्लाय होणार आहेत. ओके. इथं 1 2 3 4 याच्यावरती कोणत्या प्रॉपर्टीज, फॉर्म वरती ज्या आपण प्रॉपर्टीज अप्लाय केल्या त्या तिथं अप्लाय होणार आहेत. फॉर्मला काय केलं आपण, डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन कॉलम. आता लेट सपोज मी काय केलं, मी काय म्हंटल की आपण काय करू, हा जो फॉर्म आहे का नाही, तर त्याला कट केलं आणि डॉट फॉर्म ठीक आहे. आता हे आपण त्याच्यात टाकलं, म्हणजे जिथं आपण फॉर्म जो टॅग आहे त्याच्यामध्ये फॉर्म क्लास दिलती, सिम्पली काय केलं फक्त की फॉर्म जे क्लास आहे ना ते डिफरंट ड्यू मध्ये आपण टाकून दिले. ओके. आणि नंतर काय केलं आपण, हा जो फॉर्म आहे त्याला डिफरंटली स्टाईल केलं, काय केलं आपण, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम आणि या बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या होत्या त्या. आणि आपण काय करू आता, इथं जस्टिफाय कंटेंट सेंटर करू, अलाइन आयटम सेंटर. ओके. आणि इथं justify content start, align items start. What happened? Row प्रॉपर्टी जर आपण लेट सपोज काढलं, 1 मिनिट, असं का होतंय, let's direction column. Okay, let's form field. आपण काय करू, हा जो डिव आहे ना बाहेर क्रिएट केलाय ना, तर त्याला आतमध्ये क्रिएट करू एकदा. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला कशामुळे होतंय ते. लेट सपोज आतमध्ये आपण क्रिएट केलं आणि सेंटर कॉलम start ओके. फॉर्म इनपुट फील्ड 1 इनपुट फील्ड 2 div complete. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, फॉर्म वरती फ्लेक्स कंटेनर सेंटर अलाइन आयटम्स
एंटर. ओके. बरं ठीक आहे. आपण काय करू, खालचा जो फील्ड आहे का नाही, फुटर सेक्शन, तो क्रिएट करू आणि नंतर बघू की ह्याच्यावर आपण काय अप्लाय करू शकतो की ह्यात स्टार्ट येईल. ठीक आहे. टेम्पररी आपण काय करू, याला क्लोज करू. ओके. आपल्याला काय आता करायचं, फुटर सेक्शन. त्याच्यासाठी फुटर टॅगचा आपण यूज केला. तर लास्ट इथं काय आहे बरं, आपण जर याला इन्स्पेक्ट केलं तर फुटर सेक्शन आणि फुटर मध्ये कंटेनर नावाचे एक क्लास आहे. ठीक आहे. इथं आपण बघितलं, कंटेनर मध्ये फुटर रॅपर आहे एक, आणि त्या फुटर रॅपरची जर विड्थ बघितली तर किती विड्थ त्याची, 1200 पिक्सल आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये फेडेड टेक्स्ट एक आहे, अजून काय, लिंक रॅपर आहे, त्याच्यामध्ये 3 लिंक्स आहेत. आणि इथं माइट बी आयकॉन्स आहेत, ते विजिबल नाही. कसं काय विजिबल नाही? वाय 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 हे आयकन्स पण आपल्याला त्याच्यात टाकायचे. ओके. कोणकोणते आयकन्स आहेत, लिंक्डइनचा एक आयकन आहे, गिटहबचा एक आहे, ट्विटरचा एक आहे, आणि काय इंस्टाग्राम आणि एनवलप. तर हे आयकन्स आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे. ओके. काय काय करायचंय, फुटर मध्ये एक कंटेनर आहे, तर तो कंटेनर त्याच्या आतमध्ये काय फुटर रॅपर आहे. कंटेनर कितीचा आहे, 1200चा आहे. आणि फुटर रॅपर पण काय 1200 पिक्सलच आहे, म्हणजे 100% विड्थ घेतली त्यांनी. ओके. आणि फुटर फेडेड टेक्स्ट जो आपल्या ऍट द बॉटम आहे तो, आणि लास्टला काय आपल्याकडं लिंक्स आणि आयकन्स रॅपर आहे. आयकन्स इकडं कुठं इकडच्या साईडला प्लेस केलेले आहेत. दिसत इथं दिसत नाहीत ऍक्च्युली. आता ते विजिबल का नाहीत बर, एक मिनिट. Why they are not visible? ठीक आहे, आपल्या वेबसाईट मध्ये ते आपण आणू. विजिबल का नाहीत बट हे. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हा काय माझा कंटेनर आहे, कंटेनर मध्ये एक काय रॅपर आहे, फुटर रॅपर. तर तो हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट अजून काय लास्ट मध्ये स्किल आणि कॉन्टॅक्ट या गोष्टी कंटेन करतो. आता क्लिक केल्यानंतर बघितलं इकडे जाते वर, हे काय असणार आहे माझं, अँकर टॅग मध्ये लिहिलं असणार आहे, बरोबर ना, अँकर टॅग. आणि इथं आपलं काय येतं, आयकन्स आहेत, त्यात इथं दिसत नाहीत बट आपण टाकणार आहे. ठीक आहे. आणि इथं फेडेड टेक्स्ट आहे आपला. ओके. कसं कसं केलंय त्यांनी, फुटर, फुटरच्या आतमध्ये कंटेनर, कंटेनरच्या आतमध्ये काय फुटर रॅपर, रॅपर मध्ये फेडेड टेक्स्ट आहे, आणि त्याच्यानंतर काय एक डिव आहे, कशाची, आपल्या लेफ्ट सेक्शनची, त्याच्यात काय लिंक रॅपर, आणि त्याच्यामध्ये आपले लिंक्स आहेत. ओके. डिव मध्ये प्रत्येक लिंक आहे आपली. त्याच्यानंतर आयकन रॅपर, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये किती आयकन आहेत आपले, 1 2 3 4 5 6, किती, 5 आयकन आहेत टोटल. ओके. ठीक आहे. तर आपण ते जनरेट करू, डॉट कंटेनर. आता कंटेनरच्या आतमध्ये काय होतं आपला,
रॅपर. मग मी काय केलं, रॅपर, फुटर रॅपर होता ना, डॉट फुटर रॅपर. ओके. फुटर रॅपरच्या आतमध्ये काय होतं आपलं, फेडेड टेक्स्ट होता. ओके. डॉट फेडेड टेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर काय काय होतं, डॉट फुटर लिंक. बरोबर, लिंक्स होत्या ना, त्या लिंक्स मध्ये काय होतं, प्रोजेक्टची एक लिंक होती. मी काय करतो, डिव क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये अँकर टॅगचा यूज करतो. आता इथं मी जे आयडी देईल का नाही, जे आयडी देईल, तर ते आयडी च्या बेसवरती ते फाइंड आउट करणार आणि जिथे त्याला रिडायरेक्ट करायचंय तिथं करणार. म्हणजे कसं, मी समजा इथं आयडी दिली हॅशटॅग काय प्रोजेक्ट, प्रोजेक्ट म्हणून दिलं आणि त्यांना प्रोजेक्ट. ओके. आणि इथं नंतर काय, डिव मध्ये अँकर टॅग स्किल्स आहेत ना, स्किल्स, स्किल्स. ठीक आहे. आणि नंतर लास्टला काय होतं, कॉन्टॅक्ट मी. ओके. कुठे गेला, इथं काय कॉन्टॅक्ट मी, कॉन्टॅक्ट म्हणून नुसतं आयडी. इथं काय कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे. तर हा आपल्या काय फुटर लिंक्स आपण क्रिएट केल्या. ओके. आता फुटर लिंक्स नंतर फुटर लिंक्स. ओके. त्याच्यानंतर काय क्रिएट केलं, फुटर आयकन ना, डॉट फुटर आयकन. आणि आयकन्स मध्ये 6 आयकन होते. बरोबर. आता आयकन कसं इन्सर्ट करायचं ह्याच्यामध्ये, कसं आयकन टाकायचं, कसं टाकायचं, आपण काय करणार, गुगल वर जाणार, हाऊ टू import the icons in HTML. आता बघा तिथं काय, import the icons in HTML you typically use in library like font awesome, where did link their CSS file with the head section HTML. आणि त्याच्यामध्ये आपण कसं राईट करतो, हे बघा, क्लास FAS युजर, युजरचा आयकन लावायचा असेल आपल्याला तर हा टॅग यूज करायचा, फॉन्ट असम लायब्ररी मधून. ओके. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, हो का, ही तिथं लायब्ररी दिली त्यांनी. आपण लेट सपोज काय केलं, फॉन्ट ऑसम वर गेलो आणि इथे क्लिक केलं. ओके. आणि त्याच्यानंतर काय करणार आपण, आयकॉन्स वर क्लिक करणार, आयकॉन्स आयकॉन्स आयकॉन्स, स्टार्ट फ्री. आपल्याला काय पाहिजे, CDN पाहिजे ना त्याची. आयकॉन
आता हे डिफरंट डिफरंट आयकन्स आहेत. हाऊसचं आयकन आहे, युजरचं आयकन आहे, फेसबुकचं आयकन आहे, गिटहबचं आहे. आपण जसं जसं सर्च करेल इथं लिंक्डइन लेट सपोज लिंक्ड इन लिंक्डइनचं आयकन आलं. आपल्याला इंस्टाग्राम, लिंक्डइन अजून कशाचं ट्विटरचं लागणार आहे. अजून फेसबुक सगळे आयकन्स लागणार आहे. ह्याच्यावर क्लिक केलं आपण तर तिथं काय त्याचा कोड आला आपल्याला. ओके. आय क्लासमध्ये फा ब्रांड फा लिंक्डइन एफ ए. आता हे आपल्याला यूज करायचं ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे. आपल्याकडे एक सीडीएन असते तर ती तिथं पेस्ट करायला लागणार आहे. ओके. आता ती कुठं दिली त्यांनी. ओके. हो काही लिंक स्टाईल शीट. आता ही जी हायपर लिंक मध्ये दिले ना त्यांनी HTTP CDNJS क्लाउडफेअर डॉट अजॅक्स फॉन्ट असम तर त्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस का नाही ही लिंक आहे ना कुठं पेस्ट करेल कंट्रोल C आपल्या इथं हेड सेक्शन मध्ये कंट्रोल C आणि कंट्रोल S त्यावेळेस आपण ह्या जे आयकन्स आहेत का नाही कोणते हे आयकन्स तर त्यांना यूज करू शकतो. ओके. पहिल्यांदा लिंक्डइनचं घेतलं मी कंट्रोल C कॉपी झालाय का कोड स्निपेट कॉपी ओके. आयकॉन मध्ये आलो कंट्रोल V ओके. त्याच्यानंतर काय इंस्टाग्राम इंस्टाग्राम कोणतं घ्यायचं हा घ्यायचा का कॉपी झालं मी कॉपी केलंच नाही पण कॉपीड आले की आता हा काही हात बघा AI लावलं काय त्याच्यात भारी आहे रे. बिन कॉपी करता कॉपी होते अजून काय ट्विटरचं आत्ताचं नाव काय आहे एक्स एक्स देन अजून काय गिट हब ना गिट हब कंट्रोल C कंट्रोल V कंट्रोल S अजून काय एक अजून काहीतरी इन्सर्ट करू आपण काय करायचं काय करायचं फेसबुक कंट्रोल V ठीक आहे. आपण फुटर लिंक्स इन्सर्ट केल्या फुटर आयकॉन इन्सर्ट केलं कशामध्ये फुटर रॅपर मध्ये ओके. त्याच्यानंतर काय फेडेड टेक्स्ट आपण त्याच्यात इन्सर्ट केला कंटेनर क्रिएट केलेला आहे ऑलरेडी आपण कंट्रोल S आता आपण चेक करू आपलं कसं क्रिएट झालंय ते समथिंग लाईक दॅट ओके. आता इथं काय झालंय प्रोजेक्ट क्रिएट झालाय स्किल कॉन्टॅक्ट मी इथं आयकन दिसतंय का इथं खाली त्याच्या आणि अजून काय हो हे मिस्टर हिम्मत खाली आले इकडे कोपऱ्यात जिथं पाहिजे होतं तिथं आले आपल्याला. आता काय करायचंय आपल्याला हे काय झालं असं का होतंय हे काय होतंय हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये मूव्ह होतंय. अरे ये क्या हो गया असं का झालं एक मिनिट आपण याला लेट सपोज
कमेंट आउट केलं. कंट्रोल एस. ठीक आहे. आपण काय करू, 1 मिनिटासाठी मेन कंटेनर मार्जिन बॉटम फुटर. याला आपल्याला बहुतेक डिफरंटली स्टाईल करायला लागेल. आपण काय करू, फुटर फुटर ओव्हरफ्लो कोणत्या डायरेक्शन, एक्स डायरेक्शन मध्ये हिडन. ओके. Still it's not working. ठीक आहे. कंटेनर कंटेनर बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी काय आहे, 1200 पिक्सल विड्थ. ओके. आपला कंटेनर आहे. कंटेनर मध्ये किती, 1200 पिक्सल विड्थ घेतली बरोबर. त्याच्यानंतर फुटर रॅपर बनवलाय. त्या फुटर रॅपर मध्ये फेडेड टेक्स्ट आहे आपला. ओके. आणि फेडेड टेक्स्ट माइट बी काय झालं माहितीये का, फेडेड टेक्स्टची जे प्रॉपर्टीज आहेत का नाही, तर त्या प्रॉपर्टी इथं अप्लाय झाल्यात कुठल्या, आपण जो प्रिव्हियस जो क्लास क्रिएट केलाय ना त्याच्या. आपण काय करू, ह्याला फेडेड नुसतं क्लास देऊ आणि आता करू बोर्ड. आता ओव्हरफ्लो येतोय का, नाही येते. तर त्या प्रॉपर्टी अप्लाय झाल्या होत्या त्याच्यामुळे माइट बी इश्यू येत होता तसा. आता काय करायचं आपल्याला, ठीक आहे, फुटर ओव्हरफ्लेक्स हिडन हे नाही दिलं तरी चालेल. कंट्रोल एस. मला काय करायचंय, माझा जो फुटर आहे का नाही, फुटर मध्ये काय आहे आपलं, फुटर चार्ट मध्ये कंटेंट आहे. फुटरला काय द्यायचं, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर तिथं कसा आहे, बॅकग्राऊंड कलर कसा आहे, ब्लू इश आहे ना. आपण काय करू, ब्लू, आणि त्याला थोडं चेंज करू, इकडे घेऊ असं. येस. ओके. डार्क आहे थोडा. ठीक आहे. हे सगळं कलर बिलर कोण देतं, आपल्याला डिझायनर देतो, त्यामुळे आपल्याला जास्त काही विचार करायची गरज नाही. ओके. जास्त विचार केला तर आपल्याला मग लय वेळ लागेल बनवायला. भारी दिसतोय हा पण. ओके. अजून काय द्यायचं फुटर वरती, विड्थ 100%. ठीक आहे. त्याच्यानंतर मला पुन्हा स्टाईल करायचे, कंटेनर ऑलरेडी स्टाईल आहे, फुटर रॅपर. आता फुटर रॅपर मध्ये काय काय बरं बघा बरं, हा फेडेड टेक्स्ट एक आहे आणि हे 2 कंटेनर आहेत, फुटर लिंक्स आणि फुटर आयकॉन. बाय डिफॉल्ट माझा फुटर आहे, त्याची जी हे काय म्हणतात डायरेक्शन आहे, ते आता काय आहे, कशी सगळे कसे प्लेस आहेत, एका खाली एक आहेत ना, कॉलम वाईज. मला कसं प्लेसिंग पाहिजे त्यांचं, असं इकडं प्रोजेक्ट च्या लिंक्स आल्या पाहिजे सगळ्या, आणि इकडं काय आयकन्स आलं पाहिजे राईट साईडला. आणि त्यासाठी मग मी माझा जो फुटर रॅपर आहे त्याला काय करणार त्याला, डॉट व्ही, त्याचा डिस्प्ले काय करणार आपण, डिस्प्ले
फ्लेक्स. ओके, आता फ्लेक्स केल्यानंतर काय होतंय बर, हा जो सगळा कंटेंट आहे कसा प्लेस झाला, रो मध्ये प्लेस झाला, बरोबर, हॉरिझॉन्टल ऍक्सेस मध्ये. आता मला कसं पाहिजे बर, प्रोजेक्ट आणि हे जे आयकन्स आहेत तर एकमेकांपासून कसं प्लेस पाहिजेत, एक्स्ट्रीमला पाहिजे, एक्स्ट्रीम. म्हणजे जस्टिफाय काय लागणार तिथं, कंटेंट स्पेस बिटवीन, दोघांमध्ये स्पेस पाहिजे. आला का? हा प्रोजेक्ट आता इकडे गेलाय आणि हा इकडे आलाय, कशामुळे झाला असेल, कशामुळे कंटेनर फुटर रॅपर, त्याच्यामध्ये काय आहे आपला फेडेड टेक्स्ट हा एक आहे ना, आणि त्याच्यामुळे ते काय झाले, त्यांनी पण जस्टिफाय जो स्पेस बिटवीन जी प्रॉपर्टी ते तिघांमध्ये अप्लाय झाली. ओके, मग त्यासाठी आपण काय करायचं, मी जर फेडेड टेक्स्ट वरती घेतला तर खालच्या वरती प्रॉपर्टी बरोबर अप्लाय होतील. ठीक आहे, मग आपण काय करू, हा जो फेडेड टेक्स्ट आहे ना आपला, त्याला कंटेनर मध्ये टाकू, काय नाही प्रॉब्लेम. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल एस. ठीक आहे, आता हे दोघं काय एक्स्ट्रीम वरती प्लेस झालेले आहेत, जसं आपल्याला पाहिजे होतं तसं. हा इकडे प्लेस झालाय आणि हा इकडं, आणि हा जो टेक्स्ट आहे फेडेड टेक्स्ट, तर तो वरती, त्याला आपल्याला खाली आणायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, जो फेडेड क्लास आहे ना त्याला आपण स्टाईल करू, डॉट वी फेडेड फॉन्ट साइज फॉर आरईएम. ओके, आणि याची पोझिशन काय असणार आहे, पोझिशन, हा पोझिशन नाही, पोझिशन ऍब्सोल्यूट. ओके, कंट्रोल एस, टॉप पासून 10 पिक्सल आणि लेफ्ट पासून 30 पिक्सल. वर प्लेस झालाय ना. आता हे असं का म्हणून झालं, का झालं असं, मी समजा ह्याच असं का झालं ते सांगा अगोदर मला. हा जो फेडेड आहे तर तो एकदम हे झालाय, टॉपला जाऊन स्टिक झाला इथं, का, कारण हा जो फेडेड आहे का नाही, तर ह्याचा पॅरेंट कोण आहे, पॅरेंट कोण आहे ह्याचा, पॅरेंट कोण आहे, पॅरेंट कोण आहे, कंटेनर आहे, बरोबर ना. मग मी काय केलं, ह्याला अजून एक क्लास दिली, कोणती क्लास दिली, लेट्स सपोज फुटर कंटेनर. ओके, फुटर कंटेनर दिला, मग फुटर कंटेनर पण काय असणार आहे, त्याचा पॅरेंट असणार आहे ह्याचा. मला सेपरेटली फक्त ह्याच्यासाठी स्टाईल करायचं त्याला, म्हणून काय केलं मी, डॉट कंट्रोल व्ही, आणि फुटर कंटेनरला पोझिशन काय दिली मी, रिलेटिव्ह. आता तो स्टाईल कोणाच्या बेसवरती होणार आहे, फुटर कंटेनरच्या, बरोबर ना. जसा फुटर कंटेनर असणार आहे त्याच्या बेसवरती तो स्टाईल होणार आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह आणि फुटर विड्थ, हाईट आपण सपोज दिली 100 BH. %.
हम्म, ठीक आहे. आता काय करायचंय, लेफ्ट टॉप पासून 10 पिक्सल, टॉप पासून 30 पिक्सल, टॉप पासून 50 पिक्सल. ओके. अजून काय, लेफ्ट पासून 0. आपण काय करू याला, -20 पिक्सल करू. REM मध्ये द्यायची का युनिट्स, किती द्यायचं, 8 REM. आणि ह्याच्यासाठी जसं 8 32 32 32 748, 6 REM. ठीक आहे. कंट्रोल एस. 7 REM, 6 REM. ओके. आता ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय, एक बॅकग्राऊंड कलरचा आपण बघू काय झालाय, त्याचा मॅटर काय झालाय बघू आपण. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फुटर फेडेड टेक्स्ट आहे, तर त्याला कलर द्यायचा आहे. कलर काय आहे त्याचा, ग्रे कलर आहे ना, ग्रे. लेट्स सपोज असा कलर आहे. ठीक आहे. कंट्रोल एस. आणि ह्याला सिलेक्ट नाही करू शकत आपण, दॅट्स वाय काय करणार आपण, युजर सिलेक्ट नन. ओके. आता सिलेक्ट नाही करू शकत आपण त्याला. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो प्रोजेक्ट सेक्शन आहे का नाही, कोणता, लिंक सेक्शन, फुटर लिंक सेक्शन, त्याला आपल्याला स्टाईल करायचं. त्याच्यामध्ये काय आहे, कुठे 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 कुठे, इथं कंट्रोल सी, डॉट कंट्रोल सी, लिंक. आता ह्याचा डिस्प्ले काय करायला लागणार आहे मला, फ्लेक्स. कारण बाय डिफॉल्ट ते काय, कॉलम मध्ये प्लेस आहेत व्हॅल्यू, मला त्याला रो मध्ये करायचंय. गॅप देणार आपण त्याच्यामध्ये 1 REM. काय, जेवढा कंटेंट आहे, तर तेवढीच त्यांनी काय घेतली, विड्थ घेतली, बरोबर. आणि हा मिस्टर हिम्मत खाली आलाय. पण आपण काय केलं इथं, हा फेडेड टेक्स्ट आहे, तर तो आपला फुटर मध्येच आहे. ओके. आपण काय केलं, लेट सपोज कट केलं, आणि हे क्लास आपण कंट्रोल व्ही. आता फुटर कंटेनर, बॅकग्राउंड कलर, काय बॅकग्राउंड कलरचा, का बरं असं, पोझिशन रिलेटिव्ह. बरं ठीक आहे, पहिल्यांदा आपण ह्याला स्टाईल करून त्याच्यानंतर बघू.
का होतंय तसं? ठीक आहे. ते रॅपर मध्ये फक्त टाकलंय ना, त्यामुळे तसं होऊ शकतं का? कशामध्ये? रॅपरची रॅपर मध्ये टाकलाय ना फुटर. रॅपरची इथं फक्त फुटर रॅपर का? हा, हा, ते फक्त रॅपर मध्येच फुटर टाकलाय ना. रॅपर म्हणजे फुटर मध्ये रॅपर टाकलाय ना आपण. हा हा, हा मेन फुटर आहे. आणि त्याच्यामध्ये फुटर रॅपर टाकलाय आपण, बरोबर. हा हा, आणि त्याच्यामध्ये काय केलंय, फुटर लिंक्स आणि फुटर आयकॉन्स ह्या दोन फील्ड टाकल्यात, कारण त्यांना एक्स्ट्रीम वरती पोझिशन करायचंय. आणि हा फेडेड टेक्स्ट फक्त ह्या फुटर रॅपर मधून आपण काढला आणि तो इथं टाकला. आणि काय केलं, ह्या कंटेनरच्या ज्या प्रॉपर्टीज त्या याच्यावरती अप्लाय होणार आहेत आता. ओके, सगळ्यावरती. आपण हे फेडेडला बाहेर काढलं आणि याला ऍब्सोल्यूट केलं पोझिशनिंग करण्यासाठी. ओके, आपण त्याला ऍब्सोल्यूट न करता जर पोझिशन करायचं बघितलं आणि त्याला रिलेटिव्ह नाही केलं, ठीक आहे, तर पोझिशनिंग करू शकतोय का आपण? नाही करू शकत ना पोझिशनिंग तशी. मी फक्त त्याच्यावरती काय अप्लाय करू शकतो, मार्जिन आणि पॅडिंग, पण ते प्रॉपरनेस होणार नाही. त्यासाठी आपल्याला ऍब्सोल्यूट पोझिशनिंग करायला लागली फेडेडची. आणि जो फुटर कंटेनर आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलं, रिलेटिव्ह मार्क केलं. पण याचा बॅकग्राऊंड कलर जातोय, असं होतंय का मग? वाय दिसत नाही. फुटर मध्ये तर आपण होल कलर त्या बॅकग्राऊंड कलर दिलाय म्हटल्यानंतर जो काही ह्याच्यामध्ये येणार आहे त्याचा बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट काय असणार आहे, जो आपण अप्लाय केलाय ता. ओके, ठीक आहे, आपण ह्याला स्टाईल करू पहिल्यांदा आणि नंतर बघू की काय प्रॉब्लेम आहे त्याची. ओके, आता इथं काय केलं आपण, फुटर लिंक्स, त्याच्यामध्ये आपण गॅप दिलाय का? ओके, अजून थोडासा गॅप देऊ. लेट्स सपोज 2 REM. आणि फुटर लिंक्स मध्ये का नाही, काय आहे आपलं फुटर लिंक्स मध्ये, फुटर लिंक्स मध्ये डिव आहेत, त्या प्रत्येक डिव मध्ये एक अँकर टॅग आहे. काय? फुटर लिंक्स डॉट लिंक्स मध्ये डिव आहे आणि त्याच्यामध्ये अँकर टॅग आहे. तर त्या अँकर टॅग वर काय करायचं आपल्याला, टेक्स्ट डेकोरेशन नन करायचं. ओके, आता काय अजून काय करायचंय, त्याचा कलर काय व्हाईट आहे ना. ओके, फॉन्ट साईज काय आहे त्याचा, किती, 9 पिक्सल. बघू बरं काय झालंय तिथं, लेस कमी झाला काय, 1 REM. ओके, इथं कसं आहे, इथं असं आहे आणि आपल्या इथं असं आहे. ठीक आहे, आपण 1 पॉइंट, लेट सपोज 5 REM. ठीक आहे, भारी दिसतंय. आणि अजून काय करायला लागेल आपल्याला, 1.3 केलं. ओके, त्याच्यानंतर काय, ह्याच्यावरती होवर केल्यानंतर काय होतंय बरं, त्याचा कलर चेंज होतोय, बरोबर. मग मी काय केलं, अख्खा आपण कॉपी केलं हे, पेस्ट,
ज्यावेळेस मी ह्याच्यावर होवर करेल त्यावेळेस काय होणार, जो कलर आहे ना तो काय होणार, रेड. ओके, होतोय का? होतोय, बट असा लय फास्ट होतोय. त्यासाठी आपण काय करू, ह्याच्यावर ट्रान्झिशन अप्लाय करू. ट्रान्झिशन ऑल किती सेकंदाचं, 0.6 सेकंद लेट सपोज. ओके, ठीक आहे. ह्याला आपण कलरला थोडस लाईट करू. ठीक आहे. आता आपल्याला काय स्टाईल करायचं, आयकन्स. त्यासाठी मी काय करणार, फुटर आयकन्सला आपण घेतलं आणि त्याला स्टाईल केलं डॉट फुटर आयकन्स. त्याची फॉन्ट साईज काय द्यायची आपल्याला, किती, 15 पिक्सल. लेट सपोज आपण आरईएम मध्ये द्यायची का, 2 आरईएम, आरईएम. ओके, थोडस अजून छोटं करायचं, जेवढं आपलं टेक्स्ट आहे तेवढं, 1.4 आरईएम. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये थोडासा गॅप पाहिजे आपल्याला. ह्याच्यासाठी काय करायला लागेल, फुटर आयकन्स आहेत, तर मग त्याच्यात काय करतो मी, ह्याला फ्लेक्स करतो. डिस्प्ले डिस्प्ले फ्लेक्स बाय डिफॉल्ट रोज असतात, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. गॅप त्याच्यात दिला आपण 1 आरईएम. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे आपले आयकॉन झालं. आणि मला ह्याच्यावरती ज्यावेळेस मी का नाही काय करल, होवर करल, किंवा डायरेक्ट आपण असं इथं पण लिहू शकतो, काय कर्सर पॉइंटर, म्हणजे त्याच्यावरती मी ज्यावेळेस जाईल का नाही, आता माझा कसा आहे, हा एरो आहे, होवर केलं त्याच्यावर गेलो की पॉइंटर होणार, कर्सर थोडक्यात क्लिकेबल आहे असं दाखवतं. ठीक आहे. अजून काय आपल्याला करायचंय, ह्याच्यामध्ये मार्जिन पाहिजे, हे जे बटन आहे आणि आपलं जे खालची फील्ड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, फुटर मध्ये मार्जिन टॉप 3 आरईएम. आता हा कलर ऍज इट इज घेत आहे ना, ठीक आहे. आपण काय करू, माझा कॉन्टॅक्ट मी सेक्शन आहे का नाही, तर त्याच्यावरती आपण मार्जिन अप्लाय करू. मेन सेक्शन इथं मार्जिन बॉटम 3 आरईएम अप्लाय केलं ना. ठीक आहे. आणि कलर बॅकग्राऊंड कलर हा. ओके, फुटर कॉन्टॅक्ट मी मेन कंटेनर, कंटेनर मध्ये अख्खा आपला सेक्शन होता. ठीक आहे. ओके, लास्टला काय आपलं बटन आहे, बटनच्या अगोदर फॉर्म कंटेनर, कंट्रोल सी. आपण लेट सपोज फॉर्म कंटेनर आहे ना आपला, हा, तर त्याच्यावरती मार्जिन बॉटम अप्लाय करून घेऊ. मार्जिन बॉटम 2 आरईएम.
ओके. Form container and of this container. Subheading, contact heading, container, contact, container. Okay. Contact form, main contact. Margin bottom, shadow footer, flip, right. Okay. ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट मेन कंटेनर आहे आणि आपण त्याची स्टायलिंग कुठे केली? इथं. विड्थ 100% बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत ज्या कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये येतो. ऍट द एंड ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय त्याला टॉप पासून आपण मार्जिन इथं दिलंय ना, ते मार्जिन आपण कुठे दिलंय? पॅडिंग. ठीक आहे. कंटेनर मध्ये पॅडिंग टॉप हेडिंग साठी आपण जर पॅडिंग बॉटम दिली 3 तर मार्जिन साठी अख्खं सेक्शन खाली जातोय ना. ओके. लेट सपोज आपण 2.5 RPM दिले पॅडिंग टू. ओके. आता हा जो लास्ट सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते बर? वाय दिस इज हॅपनिंग? हा फेडेड टेक्स्ट आपण बाहेर काढला तिथून. लेट सपोज आपण त्याला इथे टाकला तर काय होईल? रॅपर कंटेनर. ओके. कंट्रोल एस आणि फुटर रॅपरला आपण रिलेटिव्ह मार्क केलं. फुटर कंटेनर लेट सपोज आपण काढून टाकला. पोझिशन रिलेटिव्ह. ओके. लेट्स सी काय झालंय तिथं आता. ऍज इट इजच होते. वाय वाय वाय.
पेडेड का असं होतंय बरं? वाय दिस इज हॅपनिंग? का होतंय असं? हम्म? का होतंय असं? पॅडिंग 3 आर यू ओके आर यू ठीक आहे. टॉप पासून 7 9 हो मॅटर कळला का? फक्त एका पॅडिंग मुळे मॅटर झालं. मला नव्हतं वाटलं की ते सॉल्व्ह होईल, पण पॅडिंग मुळे मॅटर झालं ते आपला. कारण पाठ नाही ना करून येत आपण. हम्म? ठीक आहे. हा पण तसंच आहे आणि हे पण नियरली इक्वल टू तसंच आहे. ओके. आपण काय केलं, पॅडिंग अप्लाय केली फक्त त्याच्यामध्ये. एक मेन गोष्ट काय, की आपण ज्यावेळेस काय करतो, ह्याला आता मी काय केलं, इथं मल्टिपल गोष्टी का अप्लाय केल्या होत्या इथं. त्याला बाहेर काढलं पहिल्यांदा, परत आतमध्ये टाकलं. का? कारण आपल्याला हे ट्रायल करायला लागतं ज्यावेळेस आपल्याकडे डिझायनर नसतो त्यावेळेस. जसं आपल्याला वेबसाईट क्रिएट करायची त्याच्यानुसार आपल्याला बनवायला लागतं. त्याच्यामुळे ते तिथं मी केलं. बट ऍट द एंड आपल्याला म्हणजे जे काय करायचंय, तर त्यावेळेस आपल्याला काय असा सॉर्टेड कोड भेटतो. इथं मी काय केलंय सिंपल, हे जे आपण इथं मिस्टर हिम्मत आणि ह्या बाकीच्या गोष्टी अलाइन केल्यात प्रॉपरली, तर फुटर जो रॅपर आहे, फुटर रॅपर त्याला रिलेटिव्ह केलं. ह्याला जर काढलं रिलेटिव्ह आपण, बघू बरं काय होतं. हिम्मत बघा कुठे गेला. मिस्टर हिम्मत गेलं वर. का? तर ह्याच्या बेसवरती अलाइन झालाय. कुणाच्या? फुटर रॅपरच्या. म्हणून तो इथं आपल्याला प्रॉपरली दिसतोय. ओके. आणि हे प्रोजेक्ट सेक्शन, स्किल सेक्शन, कॉन्टॅक्ट मी. आता काय बरं, हा जो प्रोजेक्ट सेक्शन आहे का नाही, ह्याच्यावरती ज्यावेळेस मी क्लिक करेल प्रोजेक्ट वरती, काय होतंय का नाही होत. आपण ह्याच्यावर गेलो, इथं क्लिक केलं, गेलो प्रोजेक्ट कडं. बरोबर. हे कसं काय होतंय? त्याची आयडी डिफाईन आहे इथं बघा, आयडी प्रोजेक्ट म्हणून. इथं आपल्याला काय आयडी प्रोजेक्ट आली. बट इथं क्लिक केल्यानंतर आपण कुठंच जायना. आपण इथं जायला पाहिजे ना, प्रोजेक्ट वरती इथं. त्यासाठी मी काय करणार, काय करायचं आपण, HTML मध्ये जायचं, प्रोजेक्ट सेक्शन, आणि इथं काय करायचं आपण सिंपल आयडी द्यायची. काय आयडी देणार इथं? प्रोजेक्ट. प्रोजेक्टच आहे ना? हा ठीक आहे, झालं. मग आता ज्यावेळेस मी इथं क्लिक करेन कुठे इथं, तर प्रोजेक्ट वर जायला पाहिजे. आलो का? पण लय झटक्यात आलो. त्यासाठी मग काय करायला लागेल आपल्याला, आपण यायचं इथं आणि कुठे जायचं, इथं जायचं रॅपर मध्ये, आणि तिथं म्हणायचं स्क्रोल बिहेवियर, काय कसं, स्मूथ. स्मूथ जावा तुम्ही तिथं वर. आता क्लिक केलं आपण, गेलं स्मूथ. आता लेट सपोज मी ह्याच्यावर क्लिक केलं, काय होणार आहे का? नाही होणार. ते कधी होणार आहे, मी आयडी ऍड केल्यानंतर. मग ते हे तुम्ही ऍड करायचे आणि ते परफॉर्म करायचे. ठीक आहे. अजून काय राहिलंय बरं आपलं, आय एम, इथं जो टेक्स्ट रनिंग टेक्स्ट आहे तो एक राहिलाय आपला. अजून काय राहिलंय, हे बटन आहे, हे बटन हे आणायचं. 2 दिवस झालं बटन इकडं आणतोय आपण, पण येई नाही बटन इकडं. ठीक आहे, ऑलमोस्ट आपलं डन झाले वेबसाईट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं माहितीये का, हाफ सेक्शन होता, ह्याला आपण जास्त वेळ दिलाय, ह्याला प्रोजेक्ट सेक्शन हाच इम्पॉर्टंट होता. ओके. बाकीचं एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं, त्याच्यात आपल्याला जास्त काय करायचं पण नव्हतं. ठीक आहे.
हे आपण कम्प्लीट केलंय आणि जे बाकीचं काही रिमेनिंग राहिले ना ते तुम्ही करायचे. ठीक आहे. सर्च करा, काय करा, ते कसं करायचं ते तुम्ही बघा. हम्म. ओके. ठीक आहे. थांबूया आपण. ओके.